नमस्कार. हळद बघताय, हे गावचे खालू आणलेले गावचे खालू आले. त्या वाजण्याने वेगळंच, म्हणजे खरंच गावची हळद वाटते. मस्त नाचत वगैरे नवरी हॉलमध्ये आली आहे. खूप मस्त वातावरण आहे. मी काही जास्त बोलणार नाही, तुम्ही एन्जॉय करा, हळद बघा. ह्या काक्या आहेत त्या बघा, या दोघी पुढे, ही मागून एक चालल्या हातात आरती घेऊन, ती एक काकी आहे. अशा काक्या अगदी तिच्या अवतीभोवती आहेत. तिची आई थोडी म्हणजे आजारी असते, त्यामुळे तिला म्हणजे अशी धावपळ पटकन करता येत नाही. पण ह्या काक्या सगळं अगदी धावून धावून करतायत. ही एकच मुलगी आहे मामाला. या सगळ्या काकांच्या आत्यांच्या मुली आहेत आणि सगळ्या खूप छान साजरं करतात. बघा, लग्नात वगैरे खूप असे असले ना नातेवाईक मंडळी, छान स्माईल देते बघा. नातेवाईक मंडळी असते ना की खूप बरं वाटतं. एन्जॉय करता येतं. हाय, त्या माझ्या दोघी बहिणी माझे ब्लॉग जे बघतात नेहमी, त्यांना असं अगदी नवरा मुलगा पण आला. आता
पूर्वीसारखं नाही आहे. तुझ्या घरात नवरीची हळद, नवऱ्याच्या घरी नवऱ्याची हळद. आता नाही, आता छान लॉन घेतात, मस्त रिसॉर्ट घेतात, मस्त एखादी जागा घेतात आणि एकत्र हळद होते. छान वाटतं, मस्त वाटतंय. खरंच चांगली गोष्ट आहे. नवरा पण आला, दोघंही छान नाचले वगैरे. आणि आता हळदीचा प्रोग्राम. हळदीसाठी आता आपली नवरी चाललेली आहे. बघा ना, मस्त. आम्हाला काय पूर्वी पाटाखाली रांगोळी काढायचे, पाटावर बसवायचे. पूर्वी काय अजूनही तेच चाललंय. सगळ्यांनाच काय इतकं जमत नाही, पण आता मस्त छान असं आपल्यासाठी मस्त. पहिल्यांदा छोटे छोटे स्विमिंग पूल कसे असायचे, असं छान मस्त बनवतात आणि त्याच्यात मग बसायचं. आता ही हळद आहे गुलाबजलमध्ये. आणि मग अशी खोबऱ्याचं दूध बघितलं ना, ते खोबऱ्याचं दूध काढतात आणि त्याच्यामध्ये घालून ते भिजवतात. म्हणजे कसं ते तेलकट होतं, त्यामुळे ते लागतही नाही चेहऱ्याला. शिवाय गुलाब पाणी असतं, त्यामुळे छान असतं. आता हळदीचा प्रोग्राम चालू आहे. तुम्ही बघा, मागे सगळ्या काक्या आहेत. ह्या मागे अगदी आहे तीही काकी, त्याच्या बाजूला आहे तीही काकी. तुम्ही बघाल ना, जर ह्या काक्यांना तुम्ही जर आता बघितलं ना, तर अख्ख्या तुम्हाला लग्नात त्या काक्या दिसतील. अगदी ह्या सगळ्या बहिणी आहेत. सगळ्या काकांच्या मुली, मावशी, आत्याची मुलगी, मावशीच्या, अशा सगळ्या मुली आहेत ह्या. ही भावजई लावते हळद. छान असा हळदीचा प्रोग्राम चाललाय. तिकडे मुलाचाही होतोय, इकडे मुलीचाही होतोय. मुलं बघा, चिल्लर कंपनी एवढी ना, बापरे बापरे, खूपच. त्यांना असं वाटतच होतं की त्या नवरीबरोबर आम्हीच त्याच्यामध्ये त्या कमळ केलंय त्याच्यामध्ये बसावं. सगळ्या मुलांना बाहेर काढावं लागत होतं. आमच्याकडे कसं, एक आंब्याचं पान, एक खायचं पान असं घेतात आणि त्या हळदीमध्ये असं डीप करायचं आणि ते तिच्या पायांना, खांद्यांना, डोक्यावर असं 5 वेळा चढवायचं वरती, खालून वरती. आणि मग नंतर मग 5 जणींनी असं केलं की बाकीच्यानी मग थोडी थोडी हळद लावायची. ती गेली ती माझी बहीण होती, ही मी स्वतः आहे. ही तिची आत्या आहे, छोटी आत्या. माझी आई मोठी. हे सगळे भाऊ आहेत. हे सगळे भाऊ आहेत. मी तुम्हाला गेल्याच व्हिडिओमध्ये सांगितले, खूप भाऊ आहेत, मोजावे लागणार आहे. ते हे सगळे भाऊ आहेत बघा. मोजायचीच गरज आहे, अजून मी मोजले नाहीत, विचार करा. आणि ह्या सगळ्या आता बहिणी आल्यात. मस्त खूप एन्जॉय. ह्या कुटुंबातनं खूप मजा करतात, खूप म्हणजे मस्करी, मजा. आणि अशा वेळेला काही म्हणजे ही काय असं करते, ती काय असं नाही, तोडून मजा करतात. नाचणं तर सगळ्यांच्या अंगात कुठून भरलेलं आहे. बघा किती खुश आहेत सगळी जण. आणि इतकी मुलं सगळी आमच्याबरोबर गाडीतून आली, बसमधून. अगदी मस्त मजा करत. आत्ता बाबांची आणि आईची एंट्री. ही आई आहे त्या साईडला आणि हे बाबा आहे. अगदी दोघं जवळ आल्यानंतर तिलाही भरून आलो. मामा मामी आमचे, मी म्हणते ना मामा मामी. एकच मुलगी असल्यामुळे अगदी तोडून प्रेम केलं. आणि अगदी जवळ आल्यानंतर तिघांनाही खूप भरून आले. बघा, मुलगी इतक्या वर्ष इतकी मोठी करायची आणि अशी अलगद निघून जाते. हे क्षण खूप भारी असतात. आईवडिलांसाठी तर खूप भारी असतात, मुलीसाठी तर आहेच आहे. त्यातून छान सासर मिळालं तर. ह्या बघा, ह्या सगळ्या काक्या. तुम्हाला मी काक्या मगाचपासून दाखवते. ह्या सगळ्या काक्या बघा, अगदी रडतायत, काय कामही करतायत. काका
हा 3 नंबर काका ज्याच्या मुलीचं लग्न आहे तो छोटा आहे. सगळ्या डोळे पुसतायत. खूप वाईट वाटते. तुम्हाला सांगते, मी व्हिडिओ करत होते तेव्हाच मला हे भरून येत होतं. आणि आता एंट्री आहे ना ती बाबांसमानच अशी एंट्री आहे. बोलवतोय मामा, त्यांचेच साहेब आहेत मामाचे, ह्या त्यांच्या मिसेस आहेत. दोन्ही व्यक्ती आलेल्या लग्नाला. पण तुम्ही बघाल की खरंच सगळे पैसेवाले जर इतके शांत आणि छान असतील ना, खरंच बरं होईल. खूप शांत, अगदी म्हणजे मला माहीतच नव्हतं. आम्ही फोटो काढतोय आणि त्या म्हणतात, म्हणजे कोणी काढायला फोटो नाहीत तर त्या म्हणतात द्या इकडे द्या मी काढते. तर नवल वाटलं मला, म्हणजे खूप छान. आमच्यासारखंच आपले साडी वगैरे नेसून त्यांना जसं जमतं आहे अगदी मिळून मिसळून. आता ही धमाल चालू आहे. सगळे हळद लावून झालेली आहे आणि आता नुसतं नाचायचं बस. हेच चालू आहे. अशी धमाल केली, जितकं जमलं तितकं नाचलो, मजा आली. आता जेवणाकडे वळूया. जेवण तर आमचं कोकणी स्टाईल, वडे, चिकन, मटण आणि व्हेज ना व्हेज, असं मस्त जेवणाचा बेत झाला. छान नाचून वगैरे दमलो होतो आणि जेवणाचं झालं. आता जेवण झाल्यानंतर म्हटलं चला रूमवर जाऊया. चावी शोधतायत पिशवीमध्ये. मला वाटलं चला सगळी जेवायला आली, हळद संपली, पण कुठे नाचून भागले. पुन्हा आम्हाला फोन आले, अरे तुम्ही काय करताय, कुठे गेलात, दिसत नाही आहेत कुठे. आम्ही पुन्हा पळत पळत म्हटलं काय झालं बघूया. तर इकडे नाचण्याचा प्रोग्राम चालू. अगदी हॉलची लाईट घालवेपर्यंत चालूच नाचणं. बघा, लाईट गेल्यानंतर अक्षरशः त्या तिथल्या लाईट होत्या आणि त्या उचलून धरून नाचत होते सगळे. नवरी पण काय मनापासून नाचली नव्हती, तिचं पण राहिलेलं. हळूहळू सगळे निघून गेले आणि मग आम्ही घरातले सगळे अगदी तुटून नाचलो. नवरी आमची कधीची बिचारी स्वतःला बांधून होती. हे बघा, हे सगळे आमचे अशी नुसती धमाल केली वाजवणार. आता बघितलं सगळा हॉल, सगळं लॉन शांत झालेल्या, लाईटी गेलेल्या, भरपूर सगळे नाचले आणि आत्ता आम्ही पुन्हा रूमवरती आलो. छान वाटत होतं, मस्त शांत. ही मामी, ही बहीण आणि ती पुढे चालली ती माझी मावशी. काय काय नाही इकडे. बघा, ही एक आमच्या मामाची हिरोईन.
आता इकडे नंबर आहे हळूहळू आहेत, अजून 2 पुढे आहेत लाईनीत, नंतर आहे इकडे नंबर. ही पण मामाची मुलगी, पण हिचं लग्न झालं आहे हो. त्या बघा मागून एक 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 मुंग्यासारख्या बाहेर येत आहेत. आता झोपूया, उद्या लग्न बघूया. व्हिडिओ कशी वाटली लाईक करा, शेअर करा. लग्न बघायचं असेल तर सबस्क्राईब करा. नमस्कार.